नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, मुलींसाठी एक गुड न्यूज आहे. फक्त आणि फक्त मुलींसाठी, महाराष्ट्रातल्या मुलींसाठी मित्रांनो, अग्निवीर आर्मी भरती आलेली आहे. या भरतीचं स्वरूप जर मित्रांनो पाहिलं, तर या भरतीमध्ये ज्या मुलींचं वय 18 ते 22 पर्यंत आहे आणि ज्या मुलींची हाईट 162 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे आणि ज्या मुली 10वी पास आहेत, त्यांसाठी ही पूर्णपणे भरती आहे मित्रांनो. ह्या अग्निवीर भरतीमध्ये फक्त आणि फक्त मुलींसाठी आहे. त्याचसोबत मुलांसाठी सुद्धा भरती आलेली आहे, परंतु त्या वेगळ्या भरत्या आहेत. ही जी भरती आहे फक्त मुलींसाठी आहे आणि यासाठी ज्या काही पात्रता आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेल्या आहेत. याचं पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म जो आहे तो मित्रांनो भरायला सुरुवात झालेली आहे. याची शेवटची तारीख जी आहे फॉर्म भरायची ती 1 एप्रिल आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सिंपल मित्रांनो ₹250 तुम्हाला इथे फी लागणार आहे. त्याचसोबत जेव्हा तुम्ही फॉर्म भराल आणि फॉर्म भरून झाल्यानंतर तुमची जी पहिली एक्झाम असेल ती असेल तुमची CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे जे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न येतील त्यानुसार तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत आणि तुम्हाला त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे. ते पास झाल्यानंतर तुमचं फिजिकल असेल. फिजिकलमध्ये सिंपल तुम्हाला 1600 मीटर त्याचसोबत लॉंग 7 फीट लॉंग डीच आहे म्हणजे लांब उडी आहे. ते फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे. 1600 मीटरसुद्धा तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे आणि त्यामध्ये काही 60 मार्कची एक्झाम आहे म्हणजे तुम्हाला टाईम वाईज कमी मार्क होत जाणार ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच. त्याचसोबत झिगझॅग बॅलन्स आहे. अशा प्रकारचे मित्रांनो ही पूर्णपणे फिजिकल टेस्ट असणार आहे आणि यामध्ये फक्त पुलअप्स आणि 1600 मीटरला मार्क असणार आहेत. बाकी जे काही 2 इव्हेंट आहेत त्यामध्ये तुम्हाला फक्त ते पार करायचं आहे. हे झालं मित्रांनो थोडक्यात पूर्णपणे भरतीचं स्वरूप मी सांगितलेलं आहे. त्याचसोबत एज बार जर पाहिलं मित्रांनो तर एज बार काय असणार आहे, त्याच्यानंतर डेट जी एजची आहे म्हणजे कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत तुमचं जर आहे ते बर्थ डेट असेल तर त्यानुसार तुमचं कोणतं असणार आहे. त्याचसोबत तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत आणि बाकी जे काही डिटेल आहे मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळणार आहे. तेच नोटिफिकेशन आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता. बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळते. मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुझं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर अशा प्रकारे मित्रांनो नोटिफिकेशन आहे तुम्ही ते बघू शकता. रिक्रुटमेंट नोटिफिकेशन इंडियन आर्मी झोनल रिक्रुटिंग ऑफिस पुणे म्हणजे ZRO पुणे. यामध्ये काय दिलं आहे तर इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम अनमॅरिड फिमेल कॅन्डिडेट्स फॉर सिलेक्शन टेस्ट फॉर अग्निवीर इन टेक फॉर रिक्रुटिंग इयर 2027 अंडर अग्निपथ स्कीम. ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट जी आहे ते मित्रांनो 13 फेब्रुवारी 2026 ते 1 एप्रिलपर्यंत आपल्याला ऑनलाईन रजिस्टर करायचं आहे. एनी चान्स इन डेट्स विल बी इंटिमेटेड विथ द टिकर ऑन द वेब पोर्टल. म्हणजे तुम्हाला ह्याचं काही चेंजेस आले तर तुम्हाला ही जी वेब पोर्टल आहे आपलं त्याच्यावरती अपडेट दिसतील. ऑनलाईन एक्झाम डेट जे आहेत आपले 1 जून ते 15 जूनपर्यंत चालतील मित्रांनो. टेंटेटिव्हली या दरम्यानच आपली ऑनलाईन एक्झामिनेशन असू शकते. आता याच्यामध्ये पुढे जर गेलं आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर पाहिला मित्रांनो द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स विल बी कॅरिड आउट फॉलोइंग कॅटेगरी ॲज पर क्वालिटिव्हली रिक्रुटमेंट. यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी वुमन मिलिटरी पोलीससाठी 17.5 ते 22 वर्षाचं एज इथे मागितलेलं आहे मित्रांनो आणि यामध्ये 10वी पास ते सुद्धा 45% मार्क तुम्हाला असणं इथं गरजेचं आहे आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये 33% जास्त मार्क असणं इथं गरजेचं आहे. यानंतर जर इंडियन गोरखास कोण असेल तर त्यासाठी सिंपल 10वी पास असणं इथं गरजेचं आहे. अप्पर एज लिमिट विल बी रिलॅक्सिबल अप टू 30 years ऑफ एज ॲज ऑन डेट ऑफ जॉईनिंग ट्रेनिंग इन रिस्पेक्ट ऑफ विडोज ऑफ डिफेन्स पर्सनल हू हॅव डाईड इन हार्नेस. म्हणजे जर डिफेन्स पर्सनची कोण विडो वाईफ वगैरे असेल तर त्यांना 30 वर्षापर्यंत हा फॉर्म भरण्याची मुभा दिलेली आहे. त्याच्यामध्ये पुढे जाऊयात मित्रांनो. द वुमन हू आर विडो, डायवोर्स ऑर लिगली सेपरेट आर ऑल्सो एलिजिबल प्रोवाइड दे डू नॉट हॅव एनी चिल्ड्रन सब्जेक्ट टू फुलफिल ऑल अदर एलिजिबिलिटी क्रायटेरिया. म्हणजे समजा यामध्ये काय सांगितलं आहे की जे अनमॅरिड वुमन हवे परंतु जर विडो असेल, डिवोर्स असेल किंवा लिगली सेपरेट वुमन असेल आणि जिला मूलबाळ नसेल तो सुद्धा इथं फॉर्म भरू शकतील. तर याच्यामध्ये पुढे जाऊयात अजून काय सांगितलं आहे तर कॅन्डिडेट्स हू हॅव ॲपरेड इन क्लास 10 बोर्ड एक्झाम अँड आर अवेटिंग डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट आर ऑल्सो एलिजिबल टू अप्लाय प्रोव्हाइड दे फुलफिल ऑल अदर क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. म्हणजे जर तुम्ही 10वी पास जरी नसाल समजा यावर्षी 10वीची एक्झाम दिले आणि तुम्हाला रिझल्टचं वेटिंग करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. डेट ऑफ बर्थचा विचार जर केला तर 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009 या दरम्यान तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता.
हाईट इथे मित्रांनो 162 सेंटीमीटर दिलेलं आहे मिनिमम. वेट तुमचं अकॉर्डिंग तुमच्या हाईटनुसार असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट चेस्ट एक्सपेन्शन जे आहे मित्रांनो या इथे लागू होत नाही आहे मॅक्झिमम. यानंतर स्पेशल फिजिकल स्टँडर्डमध्ये कॅन्डिडेट बिलॉगिंग टू फॉलोइंग रिजन विल बी गिवन 4 सेंटीमीटर हाईट रिलॅक्शन. म्हणजे जे स्पेशल फिजिकल स्टँडर्ड असेल त्यांना इथं 4 सेंटीमीटर मुभा दिलेली आहे. नॉर्थ ईस्ट रिजन जे आहे मित्रांनो सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय अँड आसाम. नेक्स्ट पुढे जाऊयात अजून काय दिलेलं आहे यामध्ये. तर रिलेक्शन ऑफ फिजिकल स्टँडर्डमध्ये जे विडो ऑफ डिफेन्स पर्सनल असतील यांनासुद्धा इथे हाईटमध्ये 2 सेंटीमीटर आणि वेटमध्ये 2 सेंटीमीटर. त्यानंतर स्पोर्ट वुमन असतील किंवा डिस्ट्रिक्ट कॉलेजमध्ये त्यांनी स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल त्यांना हाईटमध्ये 2 सेंटीमीटर आणि वेटमध्ये 5 किलोचं रिलेक्शन इथे दिलेलं आहे. कॅटेगरीमध्येच आपण विचार केला तर डॉटर ऑफ सर्व्हिसमॅन जर असेल मित्रांनो यांना 20 मार्क इथे एक्स्ट्रा आहेत. त्यानंतर विडो ऑफ डिफेन्स पर्सनल जे आहेत त्यांना 20 मार्क एक्स्ट्रा आहेत. स्पोर्ट्स वुमनसाठी सुद्धा यांनी कॅटेगरी दिलेली आहेत त्यानंतर इथं मार्क आहेत. त्यानंतर तुमच्याकडे NCC A-B-C-C जर सर्टिफिकेट असतील तर यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 मार्क, 10 मार्क, 20 मार्क असे एक्स्ट्रा मिळणार आहेत. विचार केला तर मित्रांनो तुम्हाला ॲडमिट कार्ड असेल ते तर लागणारच आहे. फोटोग्राफ तुम्हाला 20 फोटोग्राफ लागतील. ते पण सुद्धा 6 महिन्याच्या जास्त वरती नसावेत मित्रांनो. अशा प्रकारे फोटोग्राफ लागणार आहेत. आणि यामध्ये यांनी फोटोग्राफमध्ये काय सांगितलं आहे तर पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ्स डेव्हलप्ड बाय गुड क्वालिटी फोटोफोनिक पेपर इन विल बॅकग्राऊंड नॉट मोर दॅन 3 months ओल्ड. 3 month म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त ओल्ड फोटो नसावेत. आणि कम्प्युटराईज फोटोकॉपीड किंवा शॉपेड फोटोग्राफ इथे ॲक्सेप्टेड घेतले जाणार नाहीत. एज्युकेशन सर्टिफिकेट जे तुमचे असतील ते तुम्हाला लागणार आहेत. डोमसाईल जो आहे तुमचा नेटिव्ह परमनंट ॲड्रेस तो लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो इथे जर तुम्हाला लागू असेल तर. रिलिजन सर्टिफिकेट जे तुमचं आहे ते तुम्हाला काढावं लागणार आहे. सिख, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन जे काय असेल ते. त्यानंतर पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट जे तुमचे पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट इश्यूड इन लास्ट 6 monthsचं लागणार आहे मित्रांनो. स्कूल्स कॅरेक्टर सर्टिफिकेट मित्रांनो ते तुम्हाला प्रिन्सिपल देणार आहेत. त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला गावातील जे सरपंच आहे किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे तिथून तुम्हाला लास्ट 6 monthsचं कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं आहे. अनमॅरिड सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे लास्ट 6 monthsचं तुमच्या गावातील सरपंच किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून. रिलेशनशिप सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही जर रिलेशनशिपमधून फॉर्म भरणार असाल म्हणजे एक सर्व्हिसमॅन असेल तुमचा भाऊ वगैरे आर्मीमध्ये असेल, वडील असतील तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. NCC सर्टिफिकेट लागेल मित्रांनो. स्पोर्ट्सचा जर तुम्हाला जो काय आहे तो आरक्षण घ्यायचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर एक ॲफिडेविट लागेल मित्रांनो. ॲफिडेविटचा फॉर्मॅट तुम्हाला या PDF मध्ये दिलेला आहे. तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि टॅटूबद्दल तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती दिली जाईल. त्यामध्ये फिजिकल फिटनेस टेस्टचा विचार केला मित्रांनो. यामध्ये तुम्हाला ग्रुप 1मध्ये 7 मिनिट 30 सेकंद मिळतील त्यामध्ये तुम्हाला 60 मार्क मिळतील. त्यानंतर ग्रुप 2मध्ये तुम्हाला 1600 मीटर जी रनिंग आहे मित्रांनो तुम्ही 7 मिनिट 31 सेकंद ते 8 मिनिटामध्ये आला तर 48 मार्क मिळतील. म्हणजे आपल्याला 1600 मीटर 7 मिनिट 30 सेकंदाच्या आत पूर्ण करायचे तुम्हाला 60 मार्क इथे मिळून जातील. 7 feet डीच आहे मित्रांनो. यामध्ये नीड टू क्वालिफाय म्हणजे 7 फूट जे आहे तुम्हाला उडी मारायची आहे तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे. झिगझॅग बॅलन्स आहे ते सुद्धा तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे. पुलअप्स आहेत मित्रांनो. पुलअप्समध्ये तुम्हाला 5 पुलअप्स काढले तर 40 मार्क आहेत. 4 पुलअप्स काढले तर 33, 3 पुलअप्स काढले 27, 2 पुलअप्स काढले 21 आणि 1 पुलअप काढला तर 16 मार्क इथे दिलं जाईल मित्रांनो. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती. आवडली असेल मित्रांनो नक्की लाईक करा. त्याचसोबत तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक आहे. त्याचसोबत टेलिग्रामची सुद्धा लिंक आहे. यावरती डायरेक्टली तुम्हाला ह्या सगळ्या लिंक आणि ह्या सगळ्या PDF मिळून जातील. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नोट्सचं अशा एखाद्या विषयाचा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.